नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्र मैत्रिणींसाठी हे जे सेशन आहे हे कंडक्ट करण्यामागचा एक हेतू की एक्झामच्या डेट ज्या आहेत ना त्या लागोपाठ आहेत। काही विद्यार्थी मुख्य परीक्षा देत आहेत, काही विद्यार्थी पूर्व प्लस मुख्य देत आहेत, काही फक्त पूर्व देत आहेत। तर अशा सगळ्याच विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचं जे नियोजन आहे तर त्याच्यामध्ये विद्यार्थी थोडे कन्फ्यूज झालेले दिसत आहेत। म्हणून आपण इथे थोडासा हा प्रयत्न करतोय की येणाऱ्या ज्या तुमच्या परीक्षा आहेत त्या परीक्षा आणि त्या परीक्षा कशा पद्धतीने हँडल करायच्या, आपलं टाइम टेबल कसं असलं पाहिजे, कोणती पुस्तकं आपण वापरली पाहिजेत, कशा पद्धतीने कुठल्या एक्झामला प्रेफरन्स दिला पाहिजे। ठीक आहे, केसागर पब्लिकेशनचा चॅनल सर्व विद्यार्थ्यांसाठी मोफत सेशन आहेत। इथं तुम्हाला तुमचे जे आदर्श बुक लिस्ट आहे त्याच्या इथं लिंक तुम्हाला शेअर केल्या जातात। त्या लिंक वरून डायरेक्ट तुम्ही पुस्तकं परचेस करू शकता। बुक रिव्ह्यू आपण इथे देतो, इव्हन तुम्हाला सेशन पण इथे मोफत मिळत आहे। तर इथं आपण आता 2026 मध्ये आपल्या ज्या आगामी एक्झाम आहेत ना तर त्या आगामी एक्झाम बद्दल थोडक्यात बोलूया। तर एमपीएससीच्या जर आगामी परीक्षाच्या तारखा जर तुम्ही इथं बघितल्या तर इथे बघा, कंबाईन गट ब मुख्य परीक्षा। आता ही जी परीक्षा आहे, जे विद्यार्थी आता कंबाईनची गट ब ची मुख्य परीक्षा देत आहेत तर 17 मे 2026 ला ही तुमची परीक्षा आहे। किती तारखेला? 17 मे 2026 ला। आता याच्यामध्ये काही विद्यार्थी पीएसआय मेन्स साठी ट्राय करत असतील, काही विद्यार्थी कंबाईन साठी काही विद्यार्थी एसटीआय साठी करत असतील आणि काही विद्यार्थी एएसओ साठी करत असतील। ठीक आहे, आता होतं काय माहिती का, इथं पीएसआय साठी जे विद्यार्थी ट्राय करतायत त्यांना बरेच लॉ वगैरे वेगळे करावे लागतात। आता एएसओ साठी करत असतील तर पॉलिटीचा थोडाफार भाग ओव्हरलॅप होतोय किंवा खूप सारा भाग तुमचा ऑलरेडी आधीच झालेला आहे, त्याच्यामुळे तिथे इतकी अडचण येणार नाही। पुन्हा एसटीआय साठी मेन्स साठी जे विद्यार्थी प्रिपेअर करताय, अगेन इथं तुमचा जो अर्थशास्त्राचा भाग आहे तो सगळा इथं नवा आहे म्हणण्यापेक्षा पूर्व परीक्षेला इतका काही जास्त ओव्हरलॅप न होणारा भाग आहे। ठीक आहे, त्याच्यामुळे पीएसआय आणि एसटीआय मेन्स देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी थोडस इथं बर्डन असू शकतं। तुम्ही एका बाजूला इथली मेन्स देताय आणि तुम्ही इथं कंबाईन गट ब जी जून मध्ये पूर्व परीक्षा आहे आणि कंबाईन गट क पूर्व परीक्षा आहे, या दोन्हीसाठी पण जर तुम्ही प्रिपेअर करत असाल तर थोडस तुम्हाला बर्डन येऊ शकतं। पण साधी सिंपल गोष्ट आहे, तुम्ही एक परीक्षा पूर्व परीक्षा पास होऊन मुख्य परीक्षा देताय बरोबर, पण मेन्सचा रिझल्ट येईपर्यंत तुम्हाला पुढच्या पण पूर्व परीक्षा द्यायच्या। सो तुमचा स्टडी तेवढा चांगला असल्याशिवाय तुम्ही इथपर्यंत पोहोचत नाही। ठीक आहे, ही एक आपण शक्यता इथं नाकारू शकत नाही। दुसरी शक्यता अशी की बाबा लकीली एक्झाम पास झालोय आपण, ठीक आहे, लकीली माझी पूर्व परीक्षा निघाली, तर मात्र तुम्हाला तिथं थोडंसं टेन्शन येऊ शकतं। तसं तर लकीली एमपीएससीच्या परीक्षा पास होतच नाही कुणी, लक्षात घ्या। पण जर झालं असेल तर थोडंसं तुम्हाला पूर्व परीक्षेसाठी अजून रिव्हिजन करावी लागेल। त्याच्यामुळं कंबाईन मुख्य परीक्षा देणारे विद्यार्थी आणि पुन्हा इथं 2026च्या पूर्व परीक्षा देणारे विद्यार्थी 14 जून आणि डायरेक्ट लगेच जुलैमध्ये तुमच्या या पूर्व परीक्षा आहेत कंबाईनची। ठीक आहे, ओके। त्याच्यानंतर तुमची जून मध्ये आहे कंबाईन गट क ची मुख्य परीक्षा। ओके, आता काही विद्यार्थी गट क पण देत असतील। गट क मुख्य परीक्षा 7 जूनला आहे आणि राज्यसेवा पूर्व परीक्षा जी आहे ती 31 मे ला आहे। आता राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी विशेष एफर्ट्स घ्यावे लागतात। प्राचीन भारत, मध्ययुगीन भारत, एन्व्हायरमेंट आहे, त्याच्यानंतर तुमचं सीसॅट आहे, त्याच्यानंतर रिटर्न पॅटर्न आहे, पेपर क्वालिफाईंग असतो सीसॅटचा, तर इथं थोडाफार चेंजेस होऊ शकतो। तर जे विद्यार्थी राज्यसेवा प्लस कंबाईनची तयारी करतात तर त्या विद्यार्थ्यांनी थोडस आपला फोकस कशावरती जास्त आहे ते स्वतःच जाणलं पाहिजे। जर तुमचं मेन टार्गेट राज्यसेवाच असेल तर तुम्ही राज्यसेवेला भरपूर वेळ दिला पाहिजे, लक्षात घ्या। आणि जे विद्यार्थी पूर्व पासून मुख्यकडे वळलेत त्यांनी मुख्य परीक्षेवरतीच भर दिला पाहिजे, लक्षात घ्या। जे हातात आहे ते आधी तुम्ही 100% द्या आणि मग पुन्हा त्या बेसिसवरती तुम्ही पुढच्या पूर्व परीक्षा देऊ शकता। म्हणजे माझा सांगण्याचा हेतू काय आहे इथं की जर तुम्ही कंबाईन गट ब गट क पूर्व पास झाला असाल, तुम्ही मुख्य परीक्षेची तयारी करत असाल तर या 3 परीक्षा तुम्ही थोडस बाजूला ठेवा। बाजूला ठेवा म्हणण्यापेक्षा या 2 परीक्षांचा जो मुख्य परीक्षेचा अभ्यास आहे ना त्या अभ्यासासाठी तुम्ही इथं 100% स्वतःला झोकून दिलं पाहिजे, लक्षात घ्या। आता राहतो विषय काय की मॅडम मुख्य परीक्षेसाठी पुस्तकं मिळत नाहीत बरोबर, असं विद्यार्थ्यांचं म्हणणं असतं किंवा गट ब मुख्य परीक्षा आहे, गट क मुख्य परीक्षा आहे,
काही अधिनियम आहेत, काही लॉज आहेत, बरोबर. तर याच्यामध्ये आपल्या पब्लिकेशनची दर्जेदार अशी पुस्तकं उपलब्ध आहेत. तुम्ही जर बघितलं, थोडस सर्च केलं तर ही आपली ऑफिशियल वेबसाईट आहे. ऑफिशियल वेबसाईट मध्ये समजा आपण PSI STI ASO कडे गेलो तर PSI मेन्स पेपर 1 साठी तुम्हाला इथं आता पेपर 1 सगळ्यांना समान आहे. मराठी शब्दसंग्रह अनिवार्य मराठी असेल, त्याच्यानंतर तुमचं अत्यावश्यक इंग्रजी मराठीतून तयारी असेल, ठीक आहे. तर मराठी आणि इंग्रजी विषयासाठी आपली दर्जेदार अशी पुस्तकं उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांचा ग्रह असतो की मराठीचा अभ्यास नाही केला तर चालतो, पण लक्षात घ्या मराठीला आउट ऑफ मार्क्स पडतात आणि मग तिथूनच आपल्या इथं मेन्सचं सिलेक्शन सोपं होऊन जातं. पण आता मराठीचे क्वेश्चन पूर्वीसारखे सोपे नाहीयेत. शब्दसंग्रह खूप डिफिकल्ट विचारला जातो. तुम्ही थोडस क्वेश्चन पेपर अनालिसिस करून बघा इथं, म्हणजे तुमच्या या गोष्टी लक्षात येऊन जातील, ठीक आहे. तर मराठी व्याकरण, मराठी शब्दसंग्रहासाठी आपल्या पब्लिकेशनची भरपूर अशी पुस्तकं उपलब्ध आहेत. लीला गोविलकर मॅडमचं एक बेस्ट पुस्तक तुम्हाला इथं मिळून जातं, जे की तुमच्या शब्दसंग्रहामध्ये खूप मोठं योगदान देणार आहे. इथून जर तुम्ही तयारी केली तर तुमचे कितीही डिफिकल्ट क्वेश्चन असू द्या सॉल्व्ह होऊन जातात, ठीक आहे. तर हा झाला तुमचा पेपर 1 सगळ्याच पोस्टसाठी. भले तुम्ही PSI मेन्स देताय, ASO देताय किंवा STI देताय. आता PSI मेन्स पेपर 2 साठी तुम्हाला इथे पुस्तक आहेत का? आहेत, बघा लक्षात घ्या. पॉलिटीचे काही क्वेश्चन असतात तर आपलं पॉलिटी ऑफ इंडिया विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र हे जे पुस्तक आहे, हे पुस्तक जेवढ्या एक्झाम आहेत, स्पर्धा परीक्षा असेल, सरळ सेवा असेल, सगळ्याच एक्झामसाठी वन स्टॉप सोल्युशन म्हणून तुम्ही वापरू शकता. इव्हन तुमची जी राज्यसेवा रिटर्न एक्झाम आहे त्या एक्झामसाठी सुद्धा तुम्ही हे पुस्तक इथं वापरू शकता, ठीक आहे. ओके, तर क्षीरसागर सरांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे, बेस्ट आहे. हे पुस्तक तुम्ही PSI मेन्स साठी वापरू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला इथं लॉ साठी एक पुस्तक सांगते मी. PSI मुख्य परीक्षा, तुम्हाला लॉ साठी इथं पुस्तकं पाहिजेत, बरोबर. बुद्धिमापन चाचणी वगैरे ही पुस्तकं तुम्ही बघू शकता, त्याच्यामध्ये काही अडचण नाहीये. लॉ साठी आपलं एक पुस्तक होतं ते मी तुम्हाला इथं सांगते. बघा, याच्यामध्ये तुम्हाला कायद्यासाठी तुम्ही हे पुस्तक वापरू शकता बरं का, कायदे. हा, इथं आपलं पुस्तक आहे PSI STI ASO मुख्य परीक्षा पेपर 2 संबंधित कायदे, वन स्टॉप सोल्युशन. ह्या एका पुस्तकाच्या बाहेर क्वेश्चन जातच नाही. मी स्वतः PSI 2017 क्वालिफाय आहे, तर हे एकच पुस्तक मी वापरलं होतं. लॉ खूप चांगला या पुस्तकामधून कव्हर होतो, लक्षात घ्या. तर संबंधित कायदे PSI मेन्स साठी तुम्ही हे पुस्तक वापरलं पाहिजे. पुस्तक कसं परचेस करायचं तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक मिळतील, त्या लिंक वरती जाऊन तुम्ही पुस्तकं डायरेक्ट परचेस करू शकता, ठीक आहे. तर हा झाला तुमचा पेपर 2 PSI पोस्ट साठी आपण बघतोय, ठीक आहे. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर बुद्धिमापन चाचणी मुख्य परीक्षा पेपर 2 तुमची इथं प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, त्याच्यानंतर मानवी हक्क असेल, तर ही सगळी पुस्तकं तुम्हाला इथं अवेलेबल होऊन जात आहे, ठीक आहे. ओके, त्याच्यानंतर इथं तुम्ही STI मेन्स साठी जर बघितलं पेपर 2 तर बघा STI साठी थोडस तुम्ही बाकीचं इथं बघू शकता, पण हा अर्थशास्त्राशी रिलेटेड थोडीशी आपली पुस्तकं इथं नाहीयेत. तर तुम्ही देसले सरांची जी पुस्तकं आहेत ना, तर ती देसले सरांची पुस्तकं तुम्ही इथं वापरू शकता. बाकी ASO साठी जर तुम्ही बघितलं तर ASO साठी तुम्हाला काय करायचं आहे, असिस्टंट सेक्शन ऑफिसर पॉलिटी ऑफ इंडिया विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र हे जे आपलं पुस्तक आहे, हे पुस्तक तुम्ही वापरा. या पुस्तकाच्या बाहेर क्वेश्चन जात नाही, ठीक आहे. ओके, आता हीच सगळी पुस्तकं झाली तुमच्या मेन्स साठी. आता तुमची जी राज्यसेवा पूर्व परीक्षा आहे आणि इतर आगामी येणाऱ्या ज्या तुमच्या पूर्व परीक्षा आहेत ना, तर त्याच्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्राचा भूगोल असतोच, बरोबर. पॉलिटी आहे, सायन्स आहे, त्याच्यानंतर एन्व्हायरमेंट इकॉलॉजी राज्यसेवेला आहे. तर राज्यसेवेसाठी तुम्हाला इथं जर बघितलं, आता याच्यामध्ये बघा जनरल सायन्स साठी तर बघितलं कॉमन पुस्तकं मी तुम्हाला सांगते. तर हे जे रवी भूषण सरांची 2 पुस्तकं आहेत, एक थेरॉटिकल क्वेश्चन आणि एक ऑब्जेक्टिव्ह, ही पुस्तकं राज्यसेवा पूर्व देणारे विद्यार्थी, कंबाईन पूर्व देणारे विद्यार्थी, राज्यसेवा मुख्य देणारे विद्यार्थी, सगळ्याच विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहेत, बरोबर. म्हणजे तुमचं जे कन्फ्युजन होणार आहे, तर सायन्स सगळ्यांसाठी सेम आहे, याच्यामध्ये काहीही अडचण नाही. मेन्स साठी तुम्हाला जोगळेकर सरांचं पुस्तक वापरायचं आहे. त्याच्यानंतर इथे जर आपण बघितलं, त्याच्यानंतर येतो एन्व्हायरमेंट इकॉलॉजी, फक्त राज्यसेवेसाठी आहे. तर एन्व्हायरमेंट इकॉलॉजी साठी तुम्हाला इथं काय करायचं आहे, तुम्ही सिद्धार्थ सरांचं पुस्तक वापरा.
किंवा तुम्ही काय करू शकता, नेतनकर सरांचं पुस्तक वापरा. कोणतंही पुस्तक तुम्ही इथे वापरू शकता. दोन्ही पुस्तकं बेस्ट आहेत. नेतनकर सरांच्या पुस्तकामधून खूप डायरेक्टली क्वेश्चन राज्यसेवा पूर्व परीक्षेला आलेले आहेत आणि विद्यार्थी ही जी तुमची एन्व्हायरमेंट इकॉलॉजी विषय आहे यातला थोडस निग्लेक्ट करतात. माहित नाही, विद्यार्थ्यांना वाटतं 5च प्रश्न असतात, मग कशाला एवढं सगळं करायचं. पण 10 मार्क आहेत, लक्षात घ्या. इन केस हिस्ट्री जिओग्राफीचे क्वेश्चन डिफिकल्ट आले तर तुम्हाला हे 10 मार्क इथं इझिली मिळून जातात. त्याच्यामुळे काय करायचं, आपल्याला एन्व्हायरमेंट इकॉलॉजीला स्किप करायचं नाही, लक्षात घ्या. ठीक आहे, ओके, क्लिअर. त्याच्यानंतर तुमचा विषय येतो इंडियन कॉन्स्टिट्यूशन. त्याच्यासाठी मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की इंडियन कॉन्स्टिट्यूशन साठी आपलं जे पॉलिटीचं पुस्तक आहे ते तुम्ही वापरा. डेव्हलपमेंट जो तुमचा अर्थशास्त्राचा भाग येतो, देसले सरांचं पुस्तक वापरा, वन स्टॉप सोल्युशन. जिओग्राफी हा जो सगळ्यात जास्त मार्क देणारा विषय आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला भारताचा भूगोल, महाराष्ट्राचा भूगोल, जगाचा भूगोल, त्याच्यानंतर मॅप वरती क्वेश्चन बेस असतात, मानवी भूगोलावरती क्वेश्चन असतात. तर खूप मोठा आवाका आहे जिओग्राफीचा. जिओग्राफीसाठी तुम्ही सिद्धार्थ सरांचं पुस्तक आहे, दाते सरांचं पुस्तक आहे, भरपूर ऑप्शन आहेत तुमच्याकडं. जिओग्राफी थ्रू मॅप्स इंडिया आहे, जिओग्राफी थ्रू वर्ल्ड आहे, इंडिया फिजिकल ऍस्पेक्ट्स आहेत. आता 1 महिना राहिलेला आहे परीक्षेला, त्याच्यामुळे तुम्ही व्यवस्थित अशी पुस्तकं इथं वापरली पाहिजे. ठीक आहे, ओके, लक्षात आलं. हिस्ट्रीसाठी पण सेम सीन इथं तुम्हाला इथं दिसून येतो. हिस्ट्रीसाठी तुम्हाला इथं भरपूर पुस्तक आहेत. देशपांडे सरांचं पुस्तक आहे, हुकुमचंद जैन सरांचं आहे, किंवा बिपिन चंद्र सरांचं पुस्तक इथे तुम्हाला मराठीमध्ये ट्रान्सलेट करून मिळत आहे. इव्हन तुम्ही आधी वापरत पण असाल, पण या पुस्तकांच्या बाहेर क्वेश्चन जात नाही. जे एल मेहता सरांचं पुस्तक आहे, आर एस शर्मा सरांचं पुस्तक आहे. तर प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक भारतासाठी तुम्ही ही तयारी इथे व्यवस्थित केली पाहिजे. ठीक आहे, ओके, क्लिअर. त्याच्यानंतर इथं तुमचा पेपर दुसरा जो आहे, पेपर दुसऱ्यासाठी तुम्हाला इथं कॉम्प्रिहेन्सिव्ह साठी पण आपली भरपूर पुस्तकं आहेत, बघून घ्या. सीसॅट साठी आहेत, विनायक घायाळ सरांचं पुस्तक सीसॅट दुसरा. बरीच पुस्तकं नवीन आहेत, अपडेटेड आहेत. त्याच्यामुळं पॅसेजेसची प्रॅक्टिस नाही केली तर चालते, डायरेक्ट तुम्ही सोडवतो असं करू नका. नवीन एडिशनच्या पुस्तकामध्ये नवीन नवीन पॅसेजेस असतात जे युपीएससीला वगैरे आलेले आहेत ऑलरेडी. आणि गणितासाठी सुद्धा तुम्हाला नवीन मेथडची, बँकिंगला वगैरे आलेले सगळे आत्ताची नवीन गणित या पुस्तकामध्ये तुम्हाला मिळून जातात. ठीक आहे, ओके. तर ह्या सगळ्या आपल्या आगामी परीक्षांचा विचार करता तुम्हाला काय करायचं आहे, मी तुम्हाला सांगितलं की सुरुवात तुमची कुठून असली पाहिजे, मुख्य परीक्षेवरती भर द्या. आणि मुख्य परीक्षा तुमची व्यवस्थित पार पडल्यानंतर जून मध्ये, आता तुमची 17 तारखेला मेला कंबाईन गट ब आहे, गट ब नंतर तुमची लगेचच मे मध्येच राज्यसेवा आहे. त्याच्यामुळं तुम्ही इथं राज्यसेवा द्यायचा विचार करत असाल, ठीक आहे, आणि गट क मुख्य पण तुम्हाला द्यायची आहे, लक्षात आलं. गट क मुख्य पण तुम्हाला द्यायची आहे, तर तुम्ही राज्यसेवा पूर्व परीक्षा फक्त आहे त्या अभ्यासावरती द्या. त्याच्यासाठी विशेष काही एफर्ट्स तुम्ही इथे घेऊ नका, एवढंच मला तुम्हाला सांगणं आहे. जर काही तुमच्या अडचणी असतील तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो नंबर दिलाय पब्लिकेशनचा, तुम्हाला व्यवस्थित सेट मागवायचे असतील पुस्तकाचे तरी तुम्ही मागवू शकता. किंवा चॅट बॉक्स मध्ये जेव्हा तुम्ही हे लेक्चर बघाल तेव्हा तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये तुमच्या ज्या काही शंका असतील त्या टाकू शकता. किंवा पुस्तकाच्या बाबतीत काही अडचणी असतील तरी तुम्ही मला विचारू शकता. ठीक आहे, ओके. तर इथून पुढे आपले राज्यसेवा पूर्व परीक्षेचे लेक्चर्स चालतील. जर गट क आणि गट ब मुख्य परीक्षेसाठी तुम्हाला लेक्चर्स हवे असतील तर तुम्ही तसं मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा की मॅडम गट क आणि गट ब मुख्य परीक्षेसाठी आम्हाला इथे लेक्चर सिरीज हवी आहे. डेफिनेटली आपल्या पुस्तकांवरती बेस आपण इथे लेक्चर सिरीज चालू करण्याचा प्रयत्न करूया.